ज्या दिवशी तुम्ही वजन कमी करायचे सर्व प्रयत्न करून थकून जाल ना, त्या दिवशी एकच काम करा. फक्त 1 महिन्याभरासाठी रात्रीचं जेवण बंद करून माझं हे स्पेशल वेट लॉस सूप ट्राय करा. 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतः मला कमेंट कराल, "ताई, महिन्याभरामध्ये 7 किलो वजन कमी झालं बरं का आणि चवीलाही हे सूप खूप मस्त लागतं, विशेष म्हणजे पोटभरीचं आहे." तर हे सूप बनवण्यासाठी आपल्याला गाजर लागणार आहे, ज्वारीचं पीठ फक्त 1 चमचा लागणार आहे. मी फ्रोझन कॉर्नसुद्धा घेतलेले आहे. एक मध्यम आकाराचा कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं लागणार आहे. दुधी भोपळा घेतलेला आहे, सिमला मिरची आणि पत्ताकोबी. चला आता या सर्व भाज्या ज्या आहेत ना, आपल्याला एखाद्या चॉपरमध्ये छान फाईनली अशा चॉप करून घ्यायच्या आहे. तर काय झालं, मी 1-2 दिवसापूर्वी ना मंचाऊ सूपचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यामध्ये मी भाज्या चॉप करण्यासाठी एक मिनी इलेक्ट्रिक चॉपर वापरलेलं होतं. बरेच जणांनी मला त्या चॉपरबद्दल माहिती विचारलेली होती. कुठल्या ब्रँडचा आहे आणि कुठून खरेदी करायचा आहे. तर तुम्ही हा चॉपर Amazonवरून खरेदी करू शकता. अगारो ब्रँडचा हा चॉपर आहे. हा चॉपर ना रिचार्जेबल आहे. सोबत चार्जिंग करण्यासाठी आपल्याला USB चार्जिंग केबलसुद्धा मिळतो. त्यामुळे चार्ज करून तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकता. टॉपला जे बटन दिलं गेलेलं आहे ते प्रेस केलं की पाती फिरतात, भाज्या चॉप केल्या जातात. एक झाकण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे चिरलेल्या भाज्या ज्या आहेत ना, त्यामुळे मोटर खराब होत नाही. 3 शार्प स्टेनलेस स्टीलची पाती आहे. 250 mlचं हे पॉट आहे आणि 40 वॅटची याची मोटर आहे. तर हाय स्पीड मोटर असल्यामुळे भाज्या ज्या आहेत ना, त्या सेकंदामध्ये अगदी फाईनली चॉप केल्या जातात. चला याचा डेमो ना आपण गाजरसोबत बघूया, कारण गाजर जे असतं ना, ते खूप कडक असतं. साध्या चॉपरमध्ये जेव्हा चॉप करतो ना, तेव्हा पात्याला अडकतं. जेव्हा आपण त्याला प्रेस करतो, लवकर चॉप केल्या जात नाही. खूप मेहनत घ्यावी लागते. पण हे जे मिनी इलेक्ट्रिक चॉपर आहे ना, याची मोटर जी आहे ती हाय स्पीड मोटर आहे आणि पाती खूप शार्प आहे. त्यामुळे तुम्ही मोठे-मोठे चंक्स जरी घातले ना, तरीसुद्धा लवकर हे बारीक चॉप केल्या जातात. बरं, एक काळजी नक्की घ्यायची, जेव्हा तुम्ही स्वच्छ करता, तेव्हा मोटरला पाणी लागू द्यायचं नाही. कोरड्या कपड्यांनी ही मोटर पुसायची. पण बाकीचे जे पार्ट्स आहे, म्हणजे जे कॅप आहे, ती तुम्ही स्वच्छ धुवू शकता. जे पॉट आहे तेही धुवू शकता आणि पातीसुद्धा साध्या पाण्याने तुम्ही धुवू शकता. आता याला डिशवॉशर बारने तुम्ही स्वच्छ करू शकता. मी साध्या पाण्याने धुवून दाखवलेली आहे. चला आता एक-एक करून सर्व भाज्या आपण चॉपरला चॉप करून घेऊया. सिमला मिरची करून झाली, आता पत्ताकोबी करते आहे. तर हा जो चॉपर आहे ना, मी बऱ्याचशा रेसिपीमध्ये वापरत असताना तुम्ही मला बघता. तर प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा मी हा प्रॉडक्ट वापरते, तेव्हा मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात, की मला या चॉपरची लिंक हवी आहे. कुठून खरेदी करायचं सांगा, कुठल्या ब्रँडचा आहे? तर हा अगारो ब्रँडचा आहे. तुम्ही डायरेक्टली Amazonवरून खरेदी करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. मी लिंक शेअर करेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या प्रॉडक्टचे सर्व डिटेल्स आणि लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही हा प्रॉडक्ट खरेदी करू शकता. सर्व भाज्या चॉप करून झाल्या, लसूण, आलं सुद्धा झालेलं आहे आणि इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे. हा अगदी कोवळा असलेला दुधी भोपळा मी वापरते आहे. याला सुद्धा आपण चॉप करून घेऊया. तर बघा इथे दुधी भोपळा आपला मिनिटामध्ये किती फाईनली चॉप करून तयार झालेला आहे. सर्व पूर्वतयारी माझी मिनिटामध्ये तयार झालेली आहे. आता आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे. 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं. यामध्ये मी काही भाज्या, ज्या भाज्या आपण चॉप करून घेतल्या, त्याच भाज्या पण चांगल्या भाज्या घेतलेल्या आहे. म्हणजे ज्या फेकलेल्या भाज्या असतात ना, त्या जनरली व्हेजिटेबल स्टॉकसाठी वापरल्या जातात. पण मी इथे चांगल्याच भाज्या वापरते आहे. कारण या भाज्यांची मी पेस्ट करून सूपमध्ये वापरणार आहे. तर त्यामुळे आपल्याला भरपूर पोषक तत्व यामधून मिळतात. आपण विनाकारण व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी ज्या भाज्या फेकतो ना, त्या भाज्या वापरतो आणि त्या भाज्या आपण मग सूपमध्ये वापरत नाही, फक्त पाणी वापरतो. पण त्याऐवजी तुम्ही काय करायचं, चांगल्या भाज्याच उकडून घ्यायच्या आणि जे सर्व आपण चिरून घेतलेलं होतं ना, जसं कांदा आहे, लसूण आहे, आलं आहे, थोडेसे मिरे आणि कोथिंबीरचे देठ, हे सर्व व्हेजिटेबल स्टॉक बनवत असताना पाण्यामध्ये घालायचं. 5 ते 10 मिनिटासाठी मी उकडून घेतलेलं आहे. 10 मिनिट उकडून झाल्यानंतर पाण्याचा रंग तुम्हाला असा पिवळसर दिसायला लागेल. म्हणजे भाज्यांमधलं सर्व जीवनसत्व जे आहे ना, ते पाण्यामध्ये उतरलेलं आहे. हे भरपूर पौष्टिक पाणी असतं. याने वजन कमी तर होतंच, शिवाय आपल्या शरीराला छान पोषक तत्वसुद्धा मिळतात, नरिशमेंटसुद्धा मिळतं. आता ज्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत, त्या मी या स्टॉकमधून वेगळ्या करून घेते आहे आणि या भाज्या आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहे. कसं आहे, आजपर्यंत जेवढ्याही सूप रेसिपीज तुम्ही बघत आलेले आहे, त्या सूपला दाटसरपणा देण्यासाठी कॉर्नफ्लोअरचाच वापर केला जातो, जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं आणि वेट लॉससाठी तर नाहीच नाही. त्याऐवजी आपण इथे ज्वारीचं पीठ वापरतो आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अगदी कमी असतं आणि हे ग्लुटन फ्री असतं. तर आपण ते सुद्धा 1 चमचा घालणार आहोत. त्याऐवजी सूपला दाटसरपणा देण्यासाठी आपण भाज्यांची पेस्ट घालतो आहे. त्यामुळे काय होणार आहे, हे सूप अजून जास्त पोषक बनणार आहे आणि पोटभरीचं सुद्धा. चला आता मी अगदी थोडं तेल गरम करून घेतलं. शक्य असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. आता यामध्ये लसूण, आलं घालायचं. सर्व भाज्या ज्या चॉप करून घेतल्या त्या थोड्या-थोड्या घालायच्या. मी इथे फ्रोझन कॉर्नसुद्धा घालते आहे. फ्रेश कॉर्न आता मिळते आहे, त्यामुळे तुम्ही घालू शकता. सिमला मिरचीसुद्धा घालते आहे. स्टेप बाय स्टेप सर्व भाज्या घालायच्या. कांदासुद्धा घालायचा. आता सर्व भाज्या 2 ते 3 मिनिट परतून झाल्या, की जो व्हेजिटेबल स्टॉक आपण तयार केलेला होता तो यामध्ये घालायचा.
सोबतच सर्वात शेवटी मी इथे पत्ताकोबी घालते आहे, कारण ही शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मी तेलामध्ये नव्हती परतून घेतली. बस 1 ते 2 उकळी आली, की यामध्ये भाज्यांची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. बघा इथे मी 1 चमचापेक्षाही कमी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये पाणी घालायचं आणि याची स्लरी तयार करायची. बस हे आपल्याला घालायचं आहे आता सूपमध्ये आणि फक्त 2 ते 3 मिनिटासाठी छान एक उकळी काढून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला मिरेपूड घालायची आहे. ही फक्त तिखटपणा देण्यासाठीच नाही, तर मिरेपूड ही वेट लॉस करण्यासाठी मदत करतं. आपलं मेटाबॉलिझम स्पीडअप करतं. भाज्यांची पेस्ट मी स्टेप बाय स्टेप घातलेली आहे. एकाच वेळी संपूर्ण घातली नाही. आपल्याला सूप किती दाटसर हवं आहे त्यानुसार पेस्ट घालायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबू जे आहे ना, ते मी सालीसकट थोडेसे तुकडे करून घातलेलं आहे. सालीमध्ये जे तेल असतं ना, ते आपल्याला वेट लॉस करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे फक्त लिंबाचा रस घालायचा नाही, थोडंसं लिंबू चिरून यामध्ये घालून ठेवायचं आणि एक उकडी काढायची. जास्त शिजवायचं नाही, नाहीतर कडवटपणा येऊ शकतो. लिंबाचा रस घातल्यानंतर सूपला जास्त उकळायचं नाही, नाहीतर हलकासा कडवटपणा सूपमध्ये येऊ शकतो. तर चला इथे आपलं स्पेशल वेट लॉस सूप तयार झालेलं आहे. रेसिपी ट्राय नक्की करा. जर तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं असेल, तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल, तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा. चला लवकरच भेट होणार आहे. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक